गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र के लिए महाविकास आघाड़ी की ओर से कांग्रेस के उम्मीदवार डॉक्टर नामदेव किरसान से सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते ने एक विशेष मुलाकात ली। तो आइए देखते हैं विशेष मुलाकात के दौरान डॉक्टर नामदेव किरसान ने क्या कहा इस खबर में। गढ़चिरौली चिमूर लोकसभा क्षेत्र के लिए इस बार सीधी टक्कर कांग्रेस महाविकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर नामदेव किरसान तथा भाजपा महायुति के उम्मीदवार तथा वर्तमान सांसद अशोक नेते के बीच दिखाई दे रही है। चिमूर के हमारे विशेष प्रतिनिधि बालू सातपुते ने महाविकास आघाड़ी के उम्मीदवार डॉक्टर नामदेव किरसान से एक विशेष मुलाकात की। इस मौके पर कांग्रेस तथा महाविकास आघाड़ी के अन्य पदाधिकारी भी मौजूद थे। मुलाकात के समय पूर्व विधायक डॉक्टर अविनाश वारजूरकर भी मौजूद थे। प्रस्तुत है सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते द्वारा ली गई मुलाकात के कुछ अंश। आपण बघत सीटीवी चंद्रपूर गडचिरोली चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राकरता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने उच्च विद्या विभूषित उमेदवार डॉक्टर नामदेवजी किरसान यांना उमेदवारी दिलेली आहे। आज डॉक्टर नामदेवजी किरसान या ठिकाणी आपल्या सोबत आहेत। किरसान साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने गडचिरोली चिमूर विधानसभेकरता तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे। या उमेदवारीकडे कशा प्रकारे बघतात? नमस्कार। ही उमेदवारी मला एक संधी म्हणून पक्षाने दिलेली आहे। ज्या पद्धतीने मी या क्षेत्रामध्ये 10-12 वर्षापासून काम करत आहे, संपूर्ण लोकसभा क्षेत्र पिंजून काढलेला आहे, सगळ्या जनमानसांच्या संपर्कामध्ये आलेलो आहे, सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे, त्यांच्या अडीअडचणीमध्ये त्यांच्या सहभागी झालेलो आहे आणि त्यांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत। म्हणून या समस्याचे निराकरण चांगल्या पद्धतीने मला जर संधी मिळाली तर मी करू शकतो, म्हणून पक्षाने मला या ठिकाणी ही संधी दिली आणि उमेदवारी दिलेली आहे। किरसान साहेब, एकाकडे धनशक्ती आणि सत्ताधारी पक्षाचे उमेदवार आहे आणि दोनदा ते या क्षेत्रातून निवडून आले आहेत, तर या भूमिकेकडे तुम्ही कसे बघाल? धनशक्तीपेक्षा जनशक्ती फार महत्त्वाची असते आणि फार मोठी असते। माझ्या पाठीमागे पूर्ण जनशक्ती आहे, जरी त्यांच्या पाठीमागे धनशक्ती असेल, परंतु त्यांनी मागच्या 10 वर्षामध्ये कुठल्याही चांगल्या पद्धतीचं काम केलं नाही। ह्या विशेष करून गडचिरोली जिल्ह्यामध्ये आणि या इव्हन मतदारसंघामध्ये जे रोड रस्त्यांची हालत झालेली आहे, आम्हाला अहेरीपासून सुरंजाला जाता येत नाही, एवढा खराब रस्ता मागच्या 2.5 वर्षापासून। त्याच्यानंतर आष्टी ते आलापल्ली आम्हाला जाता येत नाही, तोही रस्ता खूप खराब झालेला आहे। मोठ्या प्रमाणावर सुरजागरमध्ये उत्खनन सुरू आहे आणि उत्खननाच्या माध्यमातून ही खनिजाची लूट या जिल्ह्यातून इतरत्र बाहेरच्या राज्यामध्ये होत आहे। याच्याकडे सपसेल या जनप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला परिस्थिती बदलवायची आहे। कारण की जे काही यांनी या ठिकाणी उभारलेलं आहे त्याच्यापासून स्थानिक लोकांना रोजगार देऊ शकले नाही आणि स्थानिक रोजगार देण्याची अत्यंत आवश्यकता आहे। बेरोजगारी या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे, या लोकसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आहे। ही बेरोजगारी दूर करायची असेल तर आपल्याला परिवर्तनाची गरज आहे, कारण की या लोकांनी कुठल्या प्रकारचं असं काम या ठिकाणी केलेलं नाही। किरसान साहेब, गडचिरोली खूप मोठा आहे, प्रत्येक गावापर्यंत पोहोचणं शक्य नाही, तुम्ही कशा पद्धतीने आपली प्रचार यंत्रणा राबवाल? हे जे मोठं जरी असलं आणि खूप लांबलचक असलं तरी पण मला आता सवय झालेली आहे। मागच्या 10-12 वर्षापासून मी सतत ह्या क्षेत्रामध्ये फिरत आहे। शिरोंचा ते सालेकसा अशी जनसंपर्क यात्रा 2019 मध्ये मी केलेली आहे। सतत 2 महिने ही यात्रा केली, 2 महिने सतत मी घरी गेलेलो नव्हतो। अशा पद्धतीने मला या ठिकाणी काम करण्याची इच्छा असल्यामुळे मला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि किती मोठा प्रदेश असला तरी पण मला या ठिकाणी काम करण्याची आवड असल्यामुळे मी किती फिरलो तरी मला थकवा येत नाही। धन्यवाद किरसान साहेब।